लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पुसद येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न. गायक सूरज आतिक यांनी प्रबोधनातून भीमा कोरेगावचा इतिहास साकारला. बातमी पुसद येथून. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त सकाळी 11 वाजता 3 पुतळ्यापासून भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये नृत्य, बंजारा नृत्य, लेझी, पथक, विजयस्तंभ आदी विविध देखाव्याने पुसदकरांचे लक्ष वेधले होते. सायंकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक येथे भीम शाहीर सूरज आतिक यांचा ऐतिहासिक प्रबोधनात्मक बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके व यवतमाळ जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंकज पाल महाराज, बुद्धरत्न भालेराव, शीतलकुमार वानखेडे, ॲडव्होकेट विश्वास भवरे, गजानन जाधव, भोलानाथ कांबळे, राजेश ढोले, समाधान केवटे, मारुती भस्मे, शाखिब शहा, विष्णू सरकटे, लपू कांबळे, जगदीश सावळे, महेंद्र कांबळे, गीताताई कांबळे, विष्णू सरकटे, प्रवीण राजहंस इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. दादासाहेब शेळके म्हणाले की रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देणार, परंतु हिंदू राष्ट्र कदापिही होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा केली. भीमा कोरेगाव शूरवीरांनी मानवंदना पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाची सुरुवात करतो रे तोरे आम्ही 500 महारांना सलामी देऊन या गीतावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जनार्दन गजभी यांनी केले, तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनार्दन झोडके, दीपक गायकवाड, अरुण बर्डे, रवी सिंगनकर, प्रभाकर खंदारे, संजय शेळके, नारायण दोडके, राजू पठाडे, राजकुमार पठाडे इत्यादींसह भीम टायगर सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. माझ्या संसारी, माझ्या भीमाच्या संसारी, माझा कितीरचार बाईच्या खाकीतले गुरुनं हातात झालं डोळीवर सोनाची नागपुरीला एकदम गरम. बाईच्या खाकीतले गुरुनं हातात झालं डोक्यावर सोनाची पाठी. बाईच्या खाकीतले गुरुनं हातात झालं डोक्यावर सोनाची पाठी. डोक्यावर सोनाची पाठी. हे शब्द ज्या वेळेला सिद्धनागाच्या काळजाला हे शब्द टोचले तर तो सिद्धनाग पेटून उठला आणि संभाजी महाराजांच्या समाधीवर गेला आणि संभाजी महाराजांना म्हणाला, हे संभाजी राजे, तुमच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हे 500 महार निघाले. तेव्हा कुठं या 500 महारांनी 28,000 असं काढलं. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.